श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, गोकर्ण महिमा अम्मासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कौन साक्ष झाली. समस्त तीर्थे सांडुनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी अंधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बल्लाढ्य शूर महाभीम, विद्युद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारदिसी, प्रवेशला महावनासी, असती शार्दूलसी अजेते. निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत, दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करुनिया. प्राण त्यजिता निसाचर, बंधूसी म्हणितसे येर, जरी तू ओसी माझा सहोदर, सोड घेई माझा तो. ऐसे बोलुनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक मायापाशी, नररूप धरिले तैवेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलुनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी, कितीक दिवसावरी, वनांतरी राजा होता देखा. समस्त मृग जिंकुनी, दृष्ट जीवा ते वधूनी, राजा आला परतुनी, आपल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषीसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्य होता तो सेवक, तयास्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाऊ वसी, सर्व आणूनी त्वा द्यावे. अंगीकारुनी तो सेवक, नरमासा आणुनी देख, कपट्य भावे करवी पाक, केली शाक तैवेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी, पहिलेच वाढिले नरमासासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिदला शाप तैवेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमास वाढिले अम्मासी, त्वरित ब्रह्मराक्षस होसी, म्हणून शाप दिदला. शाप देतात काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेने मास पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा अमुते शाप दिदला, आपण शापीन म्हणितसे. उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला ते काळी, तवराज पत्नी येऊनी जवळी, वर्जे आपले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदोनी तयाचे चरण धनी, तेने भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकिले आपले चरणावरी. शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, वाल्मिष पाद नाम म्हणूनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणासी, उद्धारी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज. करुणावचन ऐकुनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी, पुनरपी राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊन गेला वनंतरा. निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, बक्षितसे अनेक जंत, पशु मनुष्य आदी करुनी. ऐसे क्रमिता तैवनी, मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही, ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्रह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्राश्री समागमे. अति शोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस जरणी,
राखे मजला हे वपने प्राणेश्वरा ते सोडी पितया. न बक्षिगा माझा पती माझी तयावरी अति प्रीती. मज बक्षिगा म्हणे सुमती वल्लभा ते सोडुनिया. पती विन राहता नारी जन्म वृथाचे दगडा परी. पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्व वयेसी वेदशास्त्र पारंगेसी. याचा प्राण जरी तू रक्षसी जगी होशील तुझे पुण्य. कृपा करी गा अंबावरी होईन तुझी कन्या कुमरी. मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी महादुःखा. बोल न मानुनी राक्षसी एका त्या ब्रह्मणा ते बक्षिले. पती ते बक्षिले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा एक कानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्ष क्रमोनी. परी रमता श्रेयसवे प्राण जाईल स्वभावे. अनाथा बक्षिले दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी पतीचा अस्ति मिळवूनी जवळी. काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षनिका. पुनरपी राजा होऊनी एका आला पुले नगरासी. विप्रश्रियेचे शाप वचन श्रेयसी सांगितली कोण. म्हणे संग करिता तक्षण मृत्यूवसे आपणासी. एकोणी पतीचे वचन मंदयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण त्यजावया प्राण पाहतसे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टीला 12 वर्षी आपले कर्म न चुकीची. एकोणी सतीचे वचन शोके दाटला अति गहन. अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणे तसे. मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविले परियेसी. ब्रह्महत्या घडली अम्मासी विमोचन होय कवने परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती एक मात. तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत वाल तुम्ही. करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार. सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्थी जाई आपण अनेक पुण्य करी जाण. यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्रह्मणाधिका देतसे. ऐसे नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सर्वेची येत. अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होनी मनोभीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनिया. नगरा ब्रह्मप्रदेशी श्रीमोनी राजा परियेसी. चिंता करी मानसी वृक्षछाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला. राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करुनिया. अश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज. चिंता कुलित मुखांबुज कौन कार्य घडले असे. एकोणी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून. शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्य सकळीक यज्ञाधिक्रमे धर्माधिक. सुक्षेत्रिय पार तीर्थ देख आपण सकळ आचारली. शमन न होय महादोष सवेची येत गौरवेश. वृत्ते आचारलो कोटीश न जाय दोष सर्वथा. आजीचे नि माझे सकळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो. एकोणी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण. म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी. महापातक संवार वायासी गोकर्ण क्षेत्र सेवले. स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी. तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर अथवा समूर्धिनी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा. जैसे अंधकार रंजनी प्रकाश वया जेवी अग्नी. चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश विन गती नव्हे.
तैसे समस्त तीर्थेने पाप न च जाये याची कारणे. सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्र ब्रह्मत्या जरी घडल्या सती या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्रे शुद्धात्मा होय परियेसा. रौद्रपे द्रविरीचे देखा जाऊनी तया स्थानी एका. तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय तया प्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करती जाणुनी. फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र ऐसे. जेथे ब्रह्म विष्णू देखा इंद्रादी देव सकळिका. साध्य झाले तप एका या वेगळी काय सांगू. जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर. प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ. समस्त देवते ते येती पुण्यक्षेत्री वास करीती. ब्रह्म विष्णू इंद्रासहिती विश्वेदेव मरुद्गण. चंद्र सूर्य वस्ताधिक पूर्वद्वारी राहिले एक. प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थानी. अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत. दक्षिणद्वारी वास करीत संतोष राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राती पश्चिम द्वारस्थळी. प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी. उत्तर वास त्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावसू परियेसी. चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करती सदाशिवासी. सदा वसुनी तया ठाई. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका. नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख. वसिष्ठ कश्यप कौन ऋषी विश्वामित्र महातापसी. भरद्वाज जैमिनी जाबल ऋषी पूजा करीती सदा तेथे. कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करती महातापसी. महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद त्रिऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी. सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर जिन धारण. दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी. पूजा करती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव. विद्याधर किंपुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर. गुह्याक किन्नर स्वर्गलोक शेषादी नागतक्षक. पिसाच विताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थानी. नाना शृंगार करोनी अनेक भूषणे विराजमानी. सूर्य शशी विमानी वनी येती वळगोनिया. स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका. पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी. जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार. अग्नी देवदानवादी येर वर लादले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी. नागा ते गरुड गिळी महाबळेश्वर दर्शनी. रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी. वर लादले ये स्थळी बिभीषण पूजितसे. ऐसे समस्त दैवकुळ सिद्धदानवादी सकळ. गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी. लिंग स्थापिती आपले नामी असे ख्याती तया नामी. वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्म विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका. आपले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई. धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवुंदी. लिंग स्थापिले आपले नामे ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण. पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण. पाषाण समस्त लिंग खून समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित. द्वापारी सुवर्ण पीत कलियुगी कृष्णवर्ण जाहला. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण.
कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशे काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती. अंती होय तयासी गती गोकर्ण लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तिसी तेची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाना. आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्व भीतरी स्नान करुनी समुद्र तीरी दान धर्म करावा. शिव पूजा व्रत हवन जप ब्रह्मान संत पर्ण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. व्यातिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यगण्य. काय सांगू त्याचा महिमा निवाडा होई अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असी तपक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभसे त्रिभुवनात. ऐसे अनुपम स्थान सता न जाती मूर्ख लोक एकता. शिवतीर्थ असे दुर्लभता निनती मूढ बधीर जाना. उपोषणादी जागरण लिंग सान्निध्य गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक उदारा. स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना. ऐसा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा एकोणी अति प्रेमा पुसता झाला तैवेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरूपिलेसी. पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल विस्तारुनी ते अम्मासी. सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणासी अति भक्ती करुनिया. म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्रे. आले होते तेथे जनमात्र यात्रारूपे करुनिया. मध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते. दुरोणी देखिले चंडाळी ते वृद्ध अंध महारोगी. शुक्रमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. कृमी पडले अघोरी पूय शोषित दुर्गंधी. कुक्षी रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा. दंतहीन अतिविवाळा वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता. शौच व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुखी. विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुख मरणी. क्षण क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चंडाळीसी आली वृक्ष छायेसी. देह टाकीला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपला. प्राण तेजिता तैवेळी विमान उतरले तत्काळी. शिवदूत अतिबळी त्रिशूळ खटांग धरुनिया. टंकायुद्धे चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी. किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी. विमाने सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चंडाळीचे काज अपूर्व वर्तले तैवेळी. आम्ही पुशिले शिवदूतासी आली ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती अम्मासी न्यावया आलो चंडाळी ते. एकोणी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन. पुनरपी केला त्यासी प्रश्न एक राया तू एक चित्ते. ऐशिया चांडाळी पापनीसी कैसी योग्य विमानेसी. नेवोनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मदारंभेईसी पापे पाप संग्रहासी. ऐशी पापीन दुर्वत्तुईसी केविन्याल कैलासा. नाही इसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन. दया सत्य कदा नेने इसी कैसी न्याल तुम्ही. पशु मांस आहारीसी सदा करी जीवहिंसी. ऐसिया दृष्ट कुष्टी पापिनीसी केविनेता स्वर्ग भुवना.
अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण येसी कैसी न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान, यज्ञ यागाती साधन नाही केले येणे कधी. न खरी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सकळी केले नाही येणे कधी. सर्वांगी पूय शोषित दुर्गंधी असे बहुत, ऐसी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांग तेची कुणा, कुर्मी निगती मुखातून पूर्वर्जित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी, योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्यालैसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतासी, त्यांनी सांगितला आम्हासी आद्यत्तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषीश्वर चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अति सुंदर रूपैसी उपवर झाली पितृगृहासी, न मिळेवर तेसी चिंता करी माता पिता. न मिळेवर सुंदर तिसी उन्मत झाली 10 वरुषी, मिळवूनी एका द्विजासी गृहोक्तेसी लग्न केले. विवाह झाली आवरी होती तया पतीचे घरी, कंचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्काळिक विधी लेखे करुनिया. एकोणी तिचे माता पिता कन्या आपले घरा आणि ती तत्वता, पतीचे दुःख दुःखिता खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्ववयासी मंदे व्याप्त प्रति दिवशी, चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनिया. गुप्त रूपे किंचित काळी जार कर्म करी ते बाळी, प्रगट झाले तात्काळी गोप्य नो हे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी, विषयी प्रीती असे भारी स्थिर नो हे तिचे मन. ऐसे तिचे आपातकासी विदित झाले सर्वासी, वाळीत केले तेसी माता पिता बंधुवर्गी. माता पिता बंधुजन तिथे तेजती निर्भत्सन, आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारीसी, प्रगट रूप अरण्यशी रमू लागली नगरात. ते नगरी एकवाणी रूपे होता ती लावण्य गुणी, त्यासी तिने पूर्ववयस देखोनी झाली त्याची कुलश्री. तया शूद्राची आगरी वर्ततसे ते नारी, ऐसी पापनी दुराचारी कुळवैरीन 42. श्रियकामेन नश्यन्ति ब्रह्मणो हीन सेवया, राजानो ब्रह्मदंडेन एतयो भोगसंग्रहात. श्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाय द्विज शोभे येती नासे विषय सेवने. शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अति हर्षी, पुत्र झाला तेसी शूद्रगृही असता. नित्य मांस आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी, होनी तया शूद्र महिषी होती पापिनी दुराचारी. वर्तता एके दिवशी उन्मत्त होनी परियेसी, चंदिले वासरू आहार राशी मेष म्हणून पापनीने. छेदोनी वत्स्य परियेसी पाक केला विनियेसी, शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी, वासरू पाही जाऊनी धेनु दोहावया लागी. वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश, घरी पाहत असे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले एका, बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी. ऐसे कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरा. घातली तेसी नरकात भोग भोगी अति दुःखित, पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा. उपजताची झाली आंधळी
विर्धुपवर्ण जैसी काजळी, माता पिता किंचित काळी, प्रतिपाळिती मा मोही. उच्छिष्ट अन्न घालती तोंडा, स्वजन तियेची अखंडा, बाळपणी तियेसी विगडा, पोसिता तियेने परी. ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, तेजिती तेयसी स्वजन भ्रात, भिक्षा मागुनी उदर भरित, रक्षण करी शरीरा फुले. येणे परी चांडाळी, वर्तत असे बहुत काळी, शुद्धेने पीडित सर्व काळी, आपण अंध कुष्ठ देई. न मिळे तिसी वस्त्र अन्न, दुःख करी ती अति गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनासी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदर तिसी, दुःखी विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोषित पूय परियेसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळतसे. ऐसे वर्तता माघ मासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासे, कलत्रपुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी, चतुर्वर्णास पासी, हरुषे येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा, हस्ती रथादी सहित एका, येती समस्त भूमंडलिका, महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद, समारंभ वैद्यनाद, अमित लोक परियेसा. किती हसती गायन करती, धावती नृत्य करीत येती, शिवस्मरणे गर्जना करीती, यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजना समवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, सर्व भिक्षुक असती बहुत, तयासवे जात असे. येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करावलंबे महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने. लोक जाती मार्गात, शयन करी आक्रदत, कर ओढुनी महागत, महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण, पीडित असे याची कारण, भिक्षा घाला शुद्धा निवारण, म्हणून मागे सकळिका. नेणे कधीच प्रावरण, धुळीत लोळे आपण, क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळांसी म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त, वश्रावीन बाधे शीत, अक्षणाई क्षुधाकांत, धर्म करा सकळी कहो. पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी, याची कारणे पीडित बारी, धर्म करा सकळी क. येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षा तिसी. एरी विव्वळे क्षुधाक्रांत, जठराग्नी प्रदीप्त असे बहुत, धर्म करा ऐसे म्हणत, पडली मार्गात तेंदवा. पूजेसी जाती सकळ जण, त्या ते मागे अक्रदोन, एक म्हणती हासून, उपवासाजी अन्न कैचे. हाती होती बिल्व मंजरी, घाली ती तियेच्या करी, घ्राणा नोनी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोनी टाकी ती अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी, प्रयत्न न करिता परियेसी, तुष्टला ईश्वर हर्षी, भावार्णवाकडे केले. येणे परी चांडाळीसी, उपवास घडला अनायासी, तेथून उठले दुसरे दिवशी, भिक्षा मागवया कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्य झाली उपवासे, चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करुणी तिसी, दुःख होय असमसहसी, पूर्वार्जित कर्म ऐसी, म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत, आली वृक्ष छाये समपीत, त्यजू पाहे प्राण त्वरित, म्हणून आलो धावुनी. पुण्य घडले ईसी आजी, उपवास शिवतीर्था काजी, बिल्वपत्रे ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण. तया पुण्य करुणीचे, पाप गेले शतजन्मीचे, हे प्रीती पात्र ईश्वराचे, म्हणून पाठविले अम्मासी. ऐसे म्हणती शिवदूत, तिये वरी शिंपुनी अमृत, दिव्य देह पावनी त्वरित, गेली एका शिवलोका. ऐसे गोकर्णसे स्थान, गौतम सांगे विस्तारून, रायासी म्हणे तू निघून, त्वरित जाई गोकर्णासी.
जाताची तुझी पापी जाती, इह सौख्य परत्र उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती, म्हणून निरोपी रायासी. परी सोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषोन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे एक कथन, नामधारका एक चित्ते. म्हणून सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करुणी निर्धारू, एक चित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पांतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री दत्तात्रयार्पणमस्तु.